अर्थ आपण समजून घेऊयात. म्हणजे प्रश्नांची उत्तरे लिहिते वेळी आपल्याला सोपे जाणार आहे आणि प्रश्नांची उत्तरे लक्षात सुद्धा राहणार आहेत. चला तर मग कविता वाचूयात आणि समजून घेऊयात. होळी आली होळी, खावी पुरणाची पोळी. होळी हा सण वर्षातून एकदा येतो, बरोबर? आणि तो कधी येतो? फाल्गुन महिन्यामध्ये. असा इंग्रजी महिन्यांनुसार तो मार्च मध्ये असतो, पण मराठी महिन्यांनुसार फाल्गुन महिन्यामध्ये होळीचा सण येत असतो. होळीच्या दिवशी आपण पुरणाच्या पोळीचा नैवेद्य होळीला दाखवत असतो. त्यामुळे सगळ्यांच्या घरामध्ये पुरणाची पोळी असते. हे पहा, यांच्या घरामध्ये इथे चित्र दाखवलेले आहे. एक मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांच्या ताटांमध्ये सुद्धा पुरणाची पोळी आपल्याला दिसत आहे. तर होळी आली होळी, खावी पुरणाची पोळी. झाडे फांद्या तोडू नका, केर कचरा खड्ड्यात टाका. होळीच्या दिवशी काय केले जाते? होळी तयार केली जाते, हो की नाही? झाडांच्या फांद्या लावल्या जातात होळीला आणि होळी तयार केली जाते. पण ते योग्य आहे का? नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. होळी रचण्यासाठी ज्या फांद्या लागतात त्या फांद्या झाडांच्या तोडल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. मग इथे कवी काय सांगत आहेत की होळी कशी तयार करायची? तर केर कचरा खड्ड्यात टाकायचा. जसं की इथे आपल्याला दुसऱ्या चित्रामध्ये दिसत आहे की सगळा केर कचरा इथे खड्ड्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याची होळी सुद्धा आपण त्याच्यावरती आणखीन मग शेणाच्या गौऱ्या वगैरे लावून होळी तयार करू शकतो. तर इथे कवी तेच सांगत आहेत की होळीच्या सणाच्या दिवशी पुरणाची पोळी खायची आणि झाडे फांद्या मात्र होळी रचण्यासाठी तोडायच्या नाहीयेत. होळी करण्यासाठी केर कचरा खड्ड्यात टाकायचा आहे. होळी आली होळी, भरा सद्गुणांची झोळी. अनिष्ट रूढी प्रथांची बांधू होळीसाठी मोळी. आता जेव्हा होळीचा सण असतो तेव्हा आपण होळीकडे काय प्रार्थना करतो की माझ्याकडे जे काही वाईट आहे ते होळीमध्ये जळून जाऊ देत. म्हणजे माझ्या काही वाईट सवयी असतील किंवा इतर ज्या काही वाईट प्रथा रूढी असतील त्या या होळीमध्ये जळून भस्म होऊ देत आणि माझ्या अंगी सद्गुण म्हणजे चांगले गुण येऊ देत. होळी आली होळी, ठेवू पर्यावरणाचे भान, नका तोडू वृक्षराजी, घ्यावी आज अशी आण. आण म्हणजे शपथ. होळीमध्ये आपण पर्यावरणाचे भान ठेवून त्याचे संतुलन राखूया. आपण जंगले नष्ट करणार नाही अशी शपथ घेऊयात. होळी आली होळी, पळून गेली दूर थंडी. ऊन आता लागलंय वाढू, काढा कपाटातून बंडी. होळी केव्हा असते? फाल्गुन महिन्यामध्ये आणि इंग्रजी महिन्यानुसार मार्च मध्ये. तुम्ही अनुभवला असेल की मार्च महिना लागायला लागला की थंडी थोडी थोडी कमी होत जाते आणि ऊन वाढत जातं, उन्हाळा चालू होतो. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे? होळी आली होळी, पळून गेली दूर थंडी. ऊन आता लागलंय वाढू, काढा कपाटातून बंडी. ऊन वाढायला लागल्यावर गरम होतं आपल्याला खूप. मग आपण स्वेटर वगैरे घालतो का? नाही. उन्हाळ्यामध्ये आपण सुती कपडे वापरत असतो, हलकेसे असे कपडे. म्हणून इथे कवी दिलीप पाटील काय म्हणत आहेत? ऊन आता लागलंय वाढू, काढा कपाटातून बंडी. बंडी म्हणजे कमरेपर्यंतचा अंगरखा किंवा सदरा असेही आपण म्हणू शकतो. होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करेल निसर्ग राजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरेल. आता या शेवटच्या कडव्यामध्ये कवी दिलीप पाटील काय म्हणत आहेत की जो कोणी होळीचा हा जो सण आहे तो व्यवस्थित पर्यावरणाची काळजी घेऊन साजरा करेल त्याला पर्यावरण निसर्ग सुद्धा मदत करेल. पर्यावरणाची काळजी घेऊन पर्यावरणाची कोणतीही हानी न करता आपण सगळे सण हे साजरे करायला हवेत. त्यामुळे काय होणार आहे? निसर्ग आपल्यावर प्रसन्न होणार आहे. प्रसन्न होणार आहे याचा अर्थ काय? आपण निसर्गाची काळजी घेतली म्हणजेच कचरा इकडे तिकडे टाकला नाही, ओला कचरा सुका कचरा अगदी व्यवस्थित ठेवला, त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली, खूप सारी झाडे लावली तर काय होणार आहे? पर्यावरण शुद्ध राहणार आहे. त्यामुळे आपलाच फायदा आहे. मग जर आपण पर्यावरणाची काळजी घेतली तर पर्यावरण आपली काळजी सुद्धा घेणार आहे. सो ही अशी छानशी कविता होळी आली होळी. आता याचा स्वाध्याय पाहूया. प्रश्न क्रमांक 1 ते 2 शब्दांत उत्तरे लिहा. होळीला करावयाचा गोड पदार्थ कोणता? पुरणपोळी. केर कचरा टाकण्याचे ठिकाण कचरापेटी किंवा खड्डा. प्रश्न क्रमांक 2 1-2 वाक्यांत उत्तरे लिहा. कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे? अतिशय सोपे उत्तर आहे. कवीने झाडे व फांद्या तोडण्यास मनाई केली आहे. होळीच्या वेळी झोळी कशाने भरेल? उत्तर होळीच्या वेळी झोळी सद्गुणांनी भरावी. होळीसाठी मोळी कशाची बांधावी? होळीसाठी मोळी कशाची बांधायची आहे? कवितेमध्ये काय दिलेले आहे? अनिष्ट म्हणजे वाईट,
अनिष्ट रूढी व प्रथांची मोळी होळीसाठी बांधावी. कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे? उत्तर, होळीच्या दिवशी वृक्षराजी तोडणार नाही, म्हणजेच वृक्षांची तोड करणार नाही, झाडे तोडणार नाही, ही शपथ घ्यायला कवीने सांगितले आहे. कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल? उत्तर, कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी निसर्गराजा पाणी भरेल. प्रश्न क्रमांक 2, पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा, याबाबत तुमचे मत 2-3 वाक्यांत लिहा. इथे प्रश्न क्रमांक 3 आहे. चला उत्तर लिहूया. ही झाडे जाळल्यामुळे वायू प्रदूषण एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात होते. झाडे तोडल्यामुळे जीवनावश्यक ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. एकाच सार्वजनिक ठिकाणी आपण होळी जाळून तिची सर्वांनी सामूहिक पूजा केली तर होणारे मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण आपणास टाळता येईल. होळीच्या दिवशी झाडे न तोडता झाडे लावण्याचा संकल्प करूयात व आपल्या पृथ्वीचे संवर्धन करूयात, पर्यावरणाचे रक्षण करूयात. होळीच्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा. उत्तर, प्रथम मी घरच्या अंगणात पाण्याचा सडा शिंपडून अंगण स्वच्छ करून घेईन. नंतर होळीसाठी अंगणात एक छोटासा खड्डा तयार करेन. त्या खड्ड्यात थोड्या प्रमाणात वाळलेले गवत व शेणाच्या शेणी किंवा गौऱ्या उभ्या करून रचून ठेवेन. नंतर होळीभोवती सुंदर रांगोळी काढेन. घरात आईच्या कामात मदत करेन. पुढील प्रश्न आहे, तुमच्या परिसरात आदर्श होळी साजरी करण्यासाठी एक सूचना फलक तयार करा. तर सूचना फलक तयार करायचे आहे, तर अशा प्रकारे आपण सूचना फलक तयार करू शकतो. झाडे तोडू नका, पर्यावरण स्नेही होळी साजरी करा, परिसर स्वच्छ करून केर कचरा खड्ड्यात टाका. प्रश्न क्रमांक 6, होळी हा सण फाल्गुन या मराठी महिन्यात येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा. तर होळीचा सण मराठी महिन्यानुसार फाल्गुन महिन्यात येतो, हे आपण पाहिले. आता दसरा कधी येतो, संक्रांत, गणेशोत्सव, दिवाळी, गुढीपाडवा, हे सगळे सण कधी येतात मराठी महिन्यानुसार ते आपल्याला सांगायचे आहे. तर चला लिहूयात. दसरा येतो अश्विन महिन्यात, संक्रांत पौष महिन्यात, गणेशोत्सव भाद्रपद महिन्यात, दिवाळी अश्विन महिन्यात, गुढीपाडवा चैत्र महिन्यात आणि होळी पाहिलेच आहे आपण फाल्गुन महिन्यामध्ये. पुढील प्रश्न पाहूयात. खालील सूचना वाचा, अशा आणखी सूचना तयार करा. तर इथे खाली या 2 सूचना दिलेल्या आहेत, त्या वाचायच्या आहेत आणि अशाच आणखी काही सूचना ज्या तुम्हाला येतात त्या खाली राईट करायच्या आहेत, लिहायच्या आहेत. नदीच्या पाण्यात केर कचरा निर्माल्य टाकू नका. आता इथे या प्रकारची सूचना आपल्याला नदीच्या किनारी पाहायला मिळत असते. ओला कचरा सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा. चला आणखी काही सूचना तयार करूया. स्वच्छता असेल घरीदारी तर आरोग्य नांदेल घरोघरी. परिसर ठेवा स्वच्छ, मन होईल प्रसन्न. नदीत कारखान्यातील प्रदूषित पाणी सोडू नका. बागेतल्या झाडांची पाने फुले तोडू नका.